प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वीच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. हा जो चॅप्टर आहे हा आर के नारायण या प्रसिद्ध लेखकाने लिहिलेला आहे. त्यांच्या ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947ला लिहिलेल्या या पुस्तकामधनं घेतलेला ही एक कथा आहे. प्रिय मित्रांनो, ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी दिवसभरामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात करून तो कशा पद्धतीने इतरांना भविष्य सांगत असतो आणि भविष्य सांगत असताना तो कशा पद्धतीने यशस्वी होतो हे या ठिकाणी लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसभराची सुरुवात करत असताना ही पंक्च्युअली ॲट अ मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आपलं बॅग तो घेत असतो आणि त्या बॅगमध्ये जे दिवसभर लागणारं साहित्य आहे भविष्य सांगण्यासाठी, लोकांचं भविष्य सांगण्यासाठी, जसं की कवरी असेल, एखादा कपडा असेल, त्याचबरोबर काही चार्ट असतील, त्याचबरोबर एखादी वही असेल आणि विविध हस्तरेखांचं एक पुस्तक असेल. मित्रांनो, त्याचबरोबर तो आपली वेशभूषासुद्धा अतिशय व्यवस्थितपणे करत असतो. जसं की कपाळाला मळवट भरवत असतो कुंकू लावून, थोडीशी ॲश म्हणजे एक राखसुद्धा कपाळाला थोडंसं तो लावत असतो आणि अतिशय एक वेगळं रूप त्याचं समोर येत असतं आणि तो अशा पद्धतीने घरातून बाहेर पडत असतो. The power of his eyes was considerably enhanced by their position, at these were between the painted forehead and dark whiskers, which streamed down his cheeks, even half-lit eyes with sparkle in such a setting. मित्रांनो, त्याच्या भविष्य सांगण्याचं एक शक्ती कोणती असेल तर तो फक्त म्हणजे तो त्याचा चेहरा आणि त्याचे डोळे या दोन गोष्टीचा विशेष करून तो वापर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि विशेष म्हणजे याच धर्तीवरती तो इतरांना आपलं भविष्य सांगत असतो. मित्रांनो, विशेष म्हणजे तो आपले भविष्य सांगण्यासाठी जागा कुठे निवडत असतो. जर ते पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर शहरामध्ये टाउन हॉलची जी जागा असते, उदाहरणार्थ आपण चौक असं म्हटलं तरी चालेल किंवा एखादा बगीचा म्हटलं तरी चालेल. इट वॉज रिमार्केबली प्लेस इन मेनी वेज. ज्या ठिकाणाहून वेगवेगळे रस्ते जात असतात जेणेकरून संपूर्ण लोक त्याच्याकडे आकर्षित होतील आणि तो भविष्य त्या लोकांचं सांगेल म्हणून. आणि दिवसभर तो त्या ठिकाणी बसत असतो, ज्या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दीसुद्धा असते. अ व्हरायटी ऑफ ट्रेड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंट ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन असेल किंवा त्याचबरोबर काही हार्डवेअरची दुकानं असतील, काही जादू करणारे लोकसुद्धा त्याच्या बाजूला बसलेले असतात, कपड्याची दुकानं असतील, ही सगळी दुकानं त्या ठिकाणी आहेत. आणि त्या चौकामध्ये बसल्याच्या नंतर तो आपला कपडा खाली अंथरतो, आपल्या कपड्यावरती त्या कवऱ्या किंवा जवळ जे साहित्य आणलेलं आहे ते संपूर्ण साहित्य टाकतो. त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे दुकानदार आहेत, जसं की ज्याला आपण बॉम्बे आईस्क्रीम असं म्हटलं तरी चालेल. वन डे अँड ऑन नेक्स्ट डे डेली आल्मंड, थर्ड डे राजाज डिलिशियसी. आणि ही आईस्क्रीम विकणारे लोक त्या आईस्क्रीमला कधी बॉम्बे आईस्क्रीम असं नाव देतात, कधी दिल्ली आल्मंड असं नाव देतात, तर कधी राजाज डिलिशियसी असं नाव देत असतात, जेणेकरून आपली विक्री जास्त प्रमाणामध्ये व्हावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सलेटेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ द फ्लेअर which crackle smoke among the groundnut heap nearby. आजूबाजूचा जो प्रकाश पडत असतो त्या प्रकाशाच्या झोतामध्येच तो इतरांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून महानगरपालिकेचा लाईट असतो आणि त्या महानगरपालिकेच्या लाईटच्या खाली तो बसलेला असतो. मित्रांनो, विशेष म्हणजे याचं दुसरं कुठल्याही प्रकारचं साहित्य नसतं किंवा स्वतःचं दुकानही नाही. फक्त तो त्या चौरस्त्यावरती बसलेला आहे आणि जो कोणी अनोळखी व्यक्ती येईल त्या अनोळखी व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करत असतो आणि आकर्षित केल्याच्या नंतर ही सेड थिंग्स विच प्लेस्ड अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. दॅट वॉज मोर मॅटर, स्टडी प्रॅक्टिस अँड स्ल्यूर गेसवर्क. आणि सातत्याने तो भविष्य सांगत आलेला असल्यामुळे त्याला विशेष म्हणजे समोरून आलेल्या माणसाचा चेहरा पाहिल्या त्याच्या मनामध्ये काय शंका कुशंका आहेत हे त्याला लक्षात येतं आणि तो त्या धर्तीवर त्याचं भविष्य सांगत असतो.
At the same time, it was much honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home end of the day. आणि आणि अशा पद्धतीने तो इतरांचं भविष्य सांगण्यामध्ये एक्सपर्ट असतो. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्य सांगणारा जो व्यक्ती आहे तो आपल्या घरून जेव्हा निघत असतो कुठल्याही प्रकारचं त्याने नियोजन केलेलं नसतं किंवा आपल्याला आजचा बिझनेस किती होईल, काय होईल या गोष्टीचं काहीही त्याला माहिती नसतं. एक गोष्ट मात्र त्याने मनामध्ये खूणगाठ बांधलेली असते की आपल्याकडे येणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नेमकं कशाविषयीचे प्रश्न असतात. म्हणजे जमिनीविषयी, विशेष म्हणजे जीवन जगण्याविषयी, घरामध्ये असलेले जी काही कोणी लग्नाची मुलगा किंवा मुलगी असेल त्यांचं लग्न जुळत नाही यासंबंधी, किंवा आपल्या स्वतःच्या पिकाच्या संबंधी, किंवा वडिलोपार्जित घराच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये असतात हे या ज्योतिषाला आधीच माहिती असतं. आणि म्हणून तो समोरचा व्यक्ती आल्या आल्या आपलं मनातल्या भावना आधी तो सांगत नाही, तर तो त्या समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे तो बराच वेळ ऐकून घेत असतो. आणि विशेष म्हणजे हे भविष्य सांगण्यासाठी फक्त 3 पैसे त्याला तो चार्ज लावत असतो. मित्रांनो, आपण पुढे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर हा ज्योतिषकार अतिशय गमतीदार आहे. विशेष म्हणजे तो समोरून आलेल्या माणसाकडे फक्त 10 मिनिटं पाहत असतो, आधी काहीही बोलत नाही. त्या समोरून आलेल्या माणसाच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतो, त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहत असतो आणि एक डझनभर अशा प्रकारचे ते प्रश्न तो आधी विचारत असतो. आणि विचारल्याच्या नंतर आपलं भविष्य सांगायला सुरुवात करत असतो. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेजिंग ॲट द पाल्म. आणि नंतर त्या समोरच्या व्यक्तीचा हात आपल्या हातात घेतो आणि तळहात पाहतो, आणि तळहात पाहिल्याच्या नंतर मात्र पुन्हा नंतर भविष्य सांगायला तो सुरुवात करत असतो. और ही क्वेश्चन. आणि नंतरसुद्धा तळहाताकडे पाहत असताना तो पुन्हा प्रश्न काय विचारतो, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. बघा तो काय प्रश्न विचारतो, तुमच्या कुटुंबामध्ये एखादी महिला आहे का. बघा हे साधारण प्रश्न आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये महिला असतेच, परंतु तो साधारण प्रश्न विचारत असतानाच काय म्हणतो, कदाचित ती महिला तुमच्या घरची असेल किंवा कदाचित ती महिला तुमच्या दूरच्या नात्यामधली सुद्धा असेल. आणि समोरच्या व्यक्ती साहजिकच हो बरोबर आहे असं म्हणत असतो. आणि हे म्हटल्याच्या नंतर जस्ट ही गिव्ह द ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल आर ड्यू टू युअर नेचर. आणखी तो पुढे काय सांगत असतो, तुमच्या आयुष्यामध्ये शनी आहे, सॅटर्न आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण तुमची कोणती असेल तर तो तुमचा स्वभाव आहे. तुम्ही फार उतावीळ आहात. एखादं कोणी काही जर सांगितलं की लगेच यस म्हणता त्या गोष्टीला, आणि त्याच्यासोबत तुम्ही होकार देऊन त्याच्यासोबत काम करायला सुरुवातसुद्धा होता. म्हणजे तुमचा हा स्वभाव जो काही आहे बघा, हा ज्योतिषी या ठिकाणी काय करतोय की समोरच्या माणसाला आकर्षित करून घेण्यासाठी त्याच्या स्वभावाकडे तो जातो आणि काही गोष्टी त्याच्याकडनं तो आधीच काढून घेतलेल्या असतात खरं म्हणजे, आणि नंतर त्याला त्याचं भविष्य तो सांगत असतो. याचबरोबर अशा पद्धतीने जेव्हा संध्याकाळची वेळ होत असते त्यावेळेला आजूबाजूचे जे काही दुकानदार आहेत, द नट्स वेंडर ब्लीव हिज फ्लेअर अँड रोज गो टू होम. आणि आजूबाजूला जी काही इस्त्री करणारे लोक असतील किंवा ते मग आपली शेगडी बंद करतात, आपल्या दुकानाच्या आजूबाजूच्या लाईटसुद्धा बंद करत असतात आणि आपलं सामान दुकान बंद करून सामान दुकानामध्ये ठेवून ते निघून जात असतात. त्याचबरोबर हा भविष्यकारसुद्धा, ज्योतिषीकारसुद्धा तिथून आपलं सगळं सामान गुंडाळून निघून जाण्याच्या घाईमध्ये असतो. तेवढ्यामध्येच एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो तिथे उभा राहतो आणि ज्योतिषाकडे जातो. तसं पाहिलं तर ही संध्याकाळची वेळ आहे, घरी जाण्याची वेळ आहे. सगळं सामान ज्योतिषा जमा करत असतो, गुंडाळत असतो. तरीसुद्धा तो समोरचा व्यक्ती आला आणि त्याला बळजबरीने असं सांगितलेलं आहे की माझं भविष्य सांगा, मी तुम्हाला पैसे देईल. यू कॉल युअरसेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तुम्ही स्वतःला ज्योतिषकार म्हणवता ना, तर मग काय करा, माझं भविष्य सांगा. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड टिटलिंग द ऑदर्स पाम टुवर्डस द ग्रीन सॅफ्ट लाईट, युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट. आणि तो ज्योतिषीकार समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेतो आणि तुमचा स्वभाव असं म्हणतो. तेवढ्यातच समोरचा माणूस म्हणतो,
हे मला सांगत बसू नकोस. मला माझ्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाची गोष्ट होणार आहे का, काही फायद्याची गोष्ट होणार आहे का ते आधी सांग. आवर फ्रेंड फेल्ट PQ. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. आणि हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगतो, ज्योतिषकार म्हणतोय की मी भविष्य सांगत असताना प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे असं माझे भविष्य सांगण्याची किंमत आहे. तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही मला पैसे द्या आणि त्यानंतर मी तुमचं भविष्य सांगेल. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन अँड देन what you get out to be good enough for your money. आणि जर तुमच्या पैशाचं तुम्हाला मूल्य मिळालं नाही तर डेफिनेटली मी तुमचे पैसे परत देईल, असेही सुद्धा तो म्हणत असतो. ॲट दिस अदर विड्रॉ हिज आर्म, टूक आउट द आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की समोरचा माणूस खरं म्हणजे आपल्या खिशातून एक आणा पैसे काढतो आणि या ज्योतिषाकडे भिरकावतो आणि पुन्हा असं म्हणत असतो की डेफिनेटली जर तू माझं भविष्य जे सांगणार आहेस ते भविष्य जर मला खरं वाटलं नाही तर हा आणाच काय, या आण्याबरोबर मी त्याचं व्याजसुद्धा परत घेईल. इफ यू फाइंड द आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आणि या ठिकाणी ज्योतिषी म्हणतो की किंवा बघा, मी तुम्हाला तुमचं जे भविष्य आहे मी जर व्यवस्थित सांगितलं तर तुम्हाला आणखी काही पैसे द्यावे लागतील. समोरचा माणूस म्हणत असतो डेफिनेटली मी तुम्हाला यापेक्षाही जास्त पैसे देईल, याचबरोबर मी 5 रुपीज हे सुद्धा मी तुम्हाला देईल जर तुम्ही मला चांगलं आणि माझं फायद्याचं भविष्य सांगितलं तर. और विल यू गिव्ह मी 8 आनाज. या ठिकाणी आणखी ज्योतिषी म्हणतो मला आणखी 8 आणे तुम्ही देसाल आणि जर मी तुम्हाला भविष्य व्यवस्थित सांगितलं तर. समोरचा माणूस तयार होत असतो. येस, ऑल राईट, प्रोव्हाइडेड गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी तुम्हाला भविष्य चुकीचं सांगितलं तर मी तुम्हाला डबल पैसे देईल. आणि दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल आर्ग्युमेंट. आणि ही चर्चा जेव्हा होत असते त्यावेळेला चर्चा झाल्याच्या नंतर हा करार त्या दोघांमध्ये होतो. भविष्य पटलं नाही तर डबल पैसे ह्याच्याकडनं जो ज्योतिषी आहे त्या ज्योतिषाकडनं त्या समोरच्या माणसाला द्यायचे होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो बघा, आता ही संध्याकाळची वेळ जरी असली तरीसुद्धा समोरचा व्यक्ती भविष्य सांगा असं म्हणून आग्रह करतच आहे. आणि अशा वेळेला मात्र या भविष्यकाराने ज्योतिषाने भविष्य सांगायला सुरुवात या ठिकाणी तो करतो आहे. बघा, आपल्याला या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे ज्योतिषीकाराचं रूप आणि समोर बसलेला व्यक्ती. या ठिकाणी खरं म्हणजे समोरच्या व्यक्तीने खिशातून एक चिरूट म्हणजे विडी काढलेली आहे आणि तो उडत झुरका मारत ज्योतिषाकडे बघतोय आणि ज्योतिषाने त्याचा हातामध्ये धरला आणि प्रकाशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यामध्येच बाजूला असलेला जी काही त्याची एक घोडागाडी आहे त्या घोड्यागाडीचा ड्रायव्हरसुद्धा त्या गाडीमध्ये आहे आणि तो घोड्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्योतिषीकाराने भविष्य सांगायला सुरुवात केलेली आहे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी कम्फर्टेबल अँड हेअर टेक युअर बॅक. आता या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी जो आहे तो अतिशय अनकम्फर्ट होता. खरं म्हणजे भविष्य सांगावंच वाटत नव्हतं. तो थांबतो थोडा वेळ आणि तुमचा 1 आणा परत घ्या आणि मला तुमचं चॅलेंज स्वीकारलं जात नाही, मी माझं सामान घेऊन घरी परत जातो आहे असं सांगितल्याच्यानंतर आता मात्र समोरच्या व्यक्तीने त्याचा मनगट हातामध्ये धरलं आणि स्पष्टपणे विचारायला सुरुवात केली, असं कसं शक्य आहे, आपला करार झालेला आहे, माझे भविष्य तुला सांगावंच लागेल. ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड द ग्रीप, हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट, लिव्ह मी टुडे. आणि आज मात्र ज्योतिषी पुन्हा म्हणतो, नाही आज मला सोडा, मी उद्या तुमचं भविष्य सांगेल. आता समोरच्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितलेले चॅलेंज इज चॅलेंज, तुला माझं भविष्य सांगावं म्हणजे सांगावंच लागेल. आणि यानंतर ज्योतिषीकाराने त्या व्यक्तीचं भविष्य सांगायला सुरुवात केली, देर इज अ वुमन. आणि पुन्हा तेच वाक्य. बघा, या ठिकाणी ज्योतिषीकार काय करत असतो, समोरच्या आलेल्या व्यक्तींना सुरुवात इथून करत असतो की तुमच्या आयुष्यामध्ये एक वुमन आहे, एक स्त्री आहे. या ठिकाणी परत समोरचा माणूस म्हणतो, थांब, मला ते काही सांगत बसू नको, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी सध्या यशस्वी होईल की नाही हे मला सांगते, मला माझ्या आयुष्यात स्त्री आहे वगैरे असं काही सांगू नकोस. असं म्हटल्याच्या नंतर द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड,
आणि ॲस्ट्रॉलॉजरनं थोडासा काही शब्द जी काही आहेत, इन्कॅन्टेशन म्हणजे मंत्र उच्चारायला सुरुवात केली मनातल्या मनात आणि भविष्य सांगायला सुरुवात करतो. बघा, ऐका तुमचं भविष्य काय आहे तर. बट विल यू गिव्ह मी रुपी इफ आय से कन्व्हिन्सिंग. आणि एक लक्षात घ्या, मला तुम्हाला कंप्लीट ₹1 द्यावा लागेल मी जर तुमचं भविष्य करेक्ट सांगितलं तर. समोरचा माणूससुद्धा यस म्हणत असतो. ॲस्ट्रॉलॉजर सेड. आणि आता ॲस्ट्रॉलॉजरनं भविष्य सांगायला सुरुवात केली आहे. यू आर लेफ्ट फॉर डेड. ॲम ॲम आय राईट? टेल मी मोर. बघा, या ठिकाणी ज्योतिषिकाराने स्पष्ट सांगायला सुरुवात केली की तुमच्यावरती तुम्ही मरसाल अशा प्रकारचा हल्ला झाला होता. आणि तो हल्ला जो काही आहे, मी जर चुकत नसेल, बरोबर आहे की नाही? समोरच्या व्यक्तीने सांगितलं, अगदी बरोबर आहे. ज्योतिषकार म्हणतो, अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. तुमच्या अंगावरती एक चाकूचा वार बसलेला आहे. आणि समोरचा व्यक्ती म्हणतो, गुड फेलो. अगदी बरोबर आहे. त्याने आपल्या शर्टचं बटन काढलं आणि दाखवलं सुद्धा. आणि त्याला आता विश्वास पटायला सुरुवात झाली की भविष्यकार खरं भविष्य सांगतोय, व्यवस्थित भविष्य सांगतोय म्हणून. यानंतर अँड देन यू वेअर पुश्ड इन टू द वेल. तुम्हाला एका विहिरीत ढकलण्यात आलं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तुम्हाला मृत्यूसाठी विहिरीमध्ये ढकलण्यात आलं होतं जेणेकरून तुमचा मृत्यू व्हावा. बरोबर आहे की नाही? समोरच्या व्यक्तीने सांगितलं, अगदी बरोबर आहे. पुन्हा ज्योतिषीकार म्हणतो की बघा, आय शुड हॅव बीन डेड इफ समवन पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल. आणि या ठिकाणी ज्योतिषीकाराने हे सांगितल्याच्या नंतर तुम्हाला मृत्यूसाठी विहिरीमध्ये ढकललं होतं. तेवढ्यात तो समोरचा माणूस म्हणतो, बरोबर आहे, मी आज जिवंत नसतो. त्याच वेळेस मृत्युमुखी पडलो असतो जर बाजूच्या एका वाटसऱ्याने मला वाचवलं नसतं तर. वेन शॅल आय गेट ॲट टाईम ही आस्क्ड, क्लिंचिंग हिज फिस्ट. बघा, समोरच्या व्यक्तीने आता मात्र या ज्योतिषी आहे ज्योतिषाचं मनगट हातामध्ये धरलं आणि जोराने विचारते की मला समोरचा माणूस केव्हा भेटेल? ज्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता तो माणूस मला जर भेटला तो केव्हा भेटेल हे मला मात्र तुम्ही तुमच्या भविष्याच्या वाणीने सांगा. इन द नेक्स्ट वर्ल्ड. ज्योतिषकार म्हणतो, तो आज भेटणार नाही किंवा या जगातही भेटणार नाही. बिकॉज ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाऊन. कुठल्या तरी एका शहरामध्ये तो माणूस जो काही आहे तो तुम्हाला कधी दिसणार नाही. 4 महिने आधी त्याचा मृत्यू झालेला आहे. तो तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. आणि एवढं बोलत असताना ज्योतिषीकार म्हणतो, गुरु नायक. त्याने समोरच्या व्यक्तीचं नावसुद्धा घेतलेलं आहे. आणि समोरचा व्यक्ती आश्चर्यचकित होऊन म्हणत असतो, यू नो माय नेम. माझं नावसुद्धा तुला माहिती आहे. या ठिकाणी ज्योतिषी म्हणत असतो, नावच नाही, भरपूर मला काही माहिती आहे. बघा, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरु नायक लिसन केअरफुली. जस्ट युअर विलेज इज 2 days जर्नी डू नॉर्थ ऑफ दिस टाऊन. या शहराच्या उत्तरेला 2 दिवसाच्या अंतरावरती तुमचं गाव आहे. उद्या सकाळी तुम्ही ट्रेन धरा आणि सरळ गावाकडे निघून जा. तुमचं भविष्य अशा प्रकारचं आहे, जर तुम्ही गावापासून काही दिवस दूर राहिला तर मात्र धोका तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवू शकतो. रब इट ऑन युअर फोरहेड. आणि थोड्या वेळाच्या नंतर तो ज्योतिषीकार आहे त्याने त्याच्या कपाळावरती थोडीशी ॲश म्हणजे राख लावलेली आहे आणि थोडी राखेची एक पुडीसुद्धा बांधून दिलेली आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर परत तुमच्या कपाळावरती लावा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. परत या ठिकाणी तो समोरचा माणूस म्हणतो की मी गाव का सोडायला पाहिजे? आय वॉज गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड चोक आउट हिज लाईफ. इफ आय मेट हिम ही शूक हिज हेड रिग्रेटली. जस्ट हे बघा, जर डेफिनेटली तो माणूस तर तुम्हाला भेटणारच नाही, परंतु तुम्ही गावापासून दूर काही दिवस राहिलात तर साहजिकच आहे तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं एक वेगळी गोष्ट आहे असं म्हणायला तो विसरत नाही ज्योतिषीकार. आणि अशा पद्धतीने द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि एवढं भविष्य सांगितल्यानंतर तो समोरचा व्यक्ती पैसे देतो आणि तो तिथून निघून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आता कोणीही नाही आहे. ज्योतिषी एकटाच आहे. निर्मनुष्य वातावरण झालेलं आहे. बाजूचा हिरवा लाईट जो प्रकाश पडत होता तो सुद्धा काळोख झालेला आहे. या
ज्योतिषकाराने संपूर्ण साहित्य आपलं जमा केलं, आपल्या बॅगमध्ये ठेवलं आणि घराकडे जेव्हा जात असतो, जेव्हा घरी पोहोचत असतो त्यावेळेस मध्यरात्र झालेली असते आणि त्याची पत्नी जी काही आहे त्याची वाट पाहत असते. आणि खरं म्हणजे पत्नी ही आपले पती का आले नाही एवढा वेळ या गोष्टीने ती वाट पाहत असते. जेव्हा तो घरी जात असतो, घरी गेल्यासरशी तो काय करत असतो, हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ऑन एक्सप्लेनेशन. ही फ्लंग द कॉईन ऑन हर अँड सेड, काउंट देम. वन मॅन गिव ऑल दॅट. बघ, ही पिशवी घे, ही ही जी काही नाणे जेवढे दिलेले तेवढे नाणे एकाच व्यक्तीने दिले आहेत, मोजत बस. त्याच्या पत्नीने जेव्हा नाणे मोजले त्यावेळेस 12.5, 12.5 नाणा अशा प्रकारचा आहे. जेव्हा ती सांगत असते त्यावेळेस हा माणूस म्हणत असतो, त्या समोरच्या माणसाने कदाचित एक म्हणजे 16 आणे द्यायचं कबूल केलेलं होतं, ₹1 द्यायचं कबूल केलेलं होतं, परंतु कमी पैसे दिलेत त्याने. आणि उद्या आपल्या घरासाठी जागरी म्हणजे गूळ, कोकोनट मीन्स नारळ हे सुद्धा मी घेऊन येईल आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न मला आज या ठिकाणी झालेलं आहे. खरं म्हणजे त्या समोरच्या माणसाने स्वाईन हॅज चिटेड मी, त्याने मला फसवलं असं की कदाचित. का ही प्रॉमिस्ड मी ₹1, कदाचित ₹1 मला तो देतो म्हणाला होता, परंतु त्याने चुकीचं सांगितलं. आणि सांगत असताना मात्र या ज्योतिषाच्या कपाळावरती आठ्यावर म्हटलेले आहेत, नाराजी आहे. पत्नी म्हणते, का काय झालं? यावेळेस म्हणतो हा ज्योतिषी म्हणत असतो, नाही काहीही झालेलं नाही. आफ्टर डिनर सिटिंग जस्ट ऑन द पॉयल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि आपल्या अंगातला कोट जो आहे तो तसाच अंगामध्ये ठेवलेला आहे. थोड्या वेळाच्या नंतर तो आपल्या पत्नीला म्हणत असतो, बघ आज माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं कमी झालेलं आहे. आय थॉट आय हॅड अ ब्लड ऑफ मॅन ऑन माय हेड ऑल दीज इयर्स. मी सातत्याने विचार करत असतो की माझ्या मागेवरती कोणीतरी एक माणूस आहे, कदाचित येईल, कदाचित मला मारेल. दॅट वॉज द रिझन. आणि ते एकमेव कारण होतं की मी घाबरत होतो. मी माझ्या गावापासून पळून आलेलो होतो आणि या ठिकाणी सेटल झालेलो होतो, या शहरामध्ये स्थिर झालेलो होतो आणि तुझ्यासोबत लग्न केलेलं होतं. आणि तो माणूस, ज्या माणसाने मला शोधण्याचा प्रयत्न केला, तो माणूस जिवंत आहे. कदाचित कदाचित त्या माणसापासून आपल्याला धोका सुद्धा उद्भवू शकतो, परंतु आज तसं होणार नाही. त्याला मी माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलं असं म्हटलं तरी चालेल. सी गास्प, यू ट्राय टू किल हिम. पत्नी जी काही आहे त्या पत्नीने आणखी श्वास रोखला आणि आपल्या पतीला म्हणते की तुम्ही त्याला मारलं की काय? यस, इन आवर विलेज आय वॉज सिली यंगस्टर. आणि बघा, पण हा आजचा ज्योतिषीकार, पूर्वीच्या काळी तो ज्योतिषीकार नव्हता. एका गावामधला एक तरुण होता, एक गॅम्बल, जुगार करणारा, ड्रंकार्ड, एक दारू पिणारा व्यक्ती होता. आणि तो ज्या संबंधित व्यक्तीसोबत त्याचे भांडण झाले होते त्या व्यक्तीला त्याने मारलेलं होतं आणि त्याला विहिरीत ढकलून दिलेलं होतं, त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि अशा पद्धतीने हा या शहरात पळून येऊन हा एक ज्योतिष झालेला होता मित्रांनो. आणि ही वेळ आता त्याच्या झोपण्याचा वेळ झालेली आहे आणि जांभई देत तो या ठिकाणी आपल्या अंथरुणावरती तशाच पद्धतीने अंगात घातलेला कोट जो आहे त्या कोटसहित तो शांतपणे झोपी जात असतो. आणि त्याच्या आयुष्यातलं जे काही आता जो माणूस होता त्याला मारणारा किंवा त्याच्या पथ्यावरती पडलेला, तो माणूस मात्र आता त्याच्या भविष्यामुळे तो कायमस्वरूपी त्याच्या गावाकडे निघून गेलेला आहे आणि त्याला आता कुठल्याही प्रकारचा धोका नाही. या पद्धतीने एक दिवसभराचा ज्योतिषीकाराचं एक दिवस कशा पद्धतीचा गेला ते या स्टोरीमध्ये, या कथेमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, या अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.